ठीक आहे ना. व्हॉट इज जेलदार मेथड? एक जेलदार फ्लास्क असतो, ठीक आहे, जेलदार फ्लास्क असतो. त्या जेलदार फ्लास्क मध्ये, ठीक आहे, आपण आपला ऑर्गेनिक कंपाऊंड घेतो दॅट कंटेन नायट्रोजन. दिस ऑल्सो नायट्रोजन एस्टिमेशन प्रोसेस, ठीक आहे, त्याच्यामध्ये घेतो. त्यात आपण ऍड करतो दॅट इज आपला H2SO4. काय करतो? H2SO4. आणि त्यात परत आपण ऍड करतो CuSO4. CuSO4 इज ऍक्ट्स ॲट अ कॅटलिस्ट. ठीक आहे. जेलदार फ्लास्क काय घेतो आपण? त्या जेलदार फ्लास्क मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन घेतो, H2SO4 घेतो आणि CuSO4 ऍज अ कॅटलिस्ट घेतो. कंपाऊंडला रिएक्शन करतो. रिएक्शन केल्यानंतर त्या जेलदार मेटलला आपण रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटतं? दॅट इज NH4 ट्वाइस SO4 हा कंपाऊंड भेटतो. आणि NH4 ट्वाइस SO4 या कंपाऊंडला आपण रिॲक्ट करतो NaOH ने. कोणासोबत रिॲक्ट करतो? NaOH ने रिॲक्ट करतो. आता सिंपल काय आहे, जसं की तुम्ही जेलदार मेथड घेतला, फ्लास्क घेतला, लाईक दिस फ्लास्क घेतला, याच्यात मिक्स केलं, रिॲक्ट केलं, रिॲक्ट केलं, रिॲक्ट केलं, ठीक आहे. या कंपाऊंड मध्ये जेवढं एक्सेस ऑफ H2SO4 असणार आहे त्याला रिॲक्ट करण्यासाठी तुम्ही काय ऍड केलं? NaOH ऍड केलं. NaOH ऍड केल्यानंतर इथून NH3 गॅस बाहेर निघतो. काय निघतं? NH3 गॅस बाहेर, आणि उरतं H2SO4. काय उरतं? H2SO4. ते जे असतं ऍक्वेस NH3 असतं. काय असतं? ऍक्वेस NH3. नाव किती NH3 रिॲक्ट झालाय हे चेक करण्यासाठी, ऍक्वेस NH3 चेक करण्यासाठी H2SO4 परत रिॲक्ट करतो आणि आपल्याला भेटतं दॅट इज NH4 ट्वाइस SO4 भेटतं. काय होतं? NH4 ट्वाइस SO4. आणि त्या NH4 ट्वाइस SO4 मध्ये हे आपल्याला माहिती असतं स्टँडर्ड सोल्युशन असतं आपलं. काय असतं? स्टँडर्ड सोल्युशन. आता जसं काही NH3 रिलीज झाला ना, जो NH3 रिलीज झालाय ना, त्या NH3 ला किती रिॲक्ट झालाय, किती रिलीज झालाय हे चेक करण्यासाठी आपण एक स्टँडर्ड सोल्युशन घेतो दॅट इज H2SO4. आणि त्यासोबत रिॲक्ट करतो तुमच्या ऍक्वेस NH3 ला. ऍक्वेस NH3 जेवढा असेल तेवढाच H2SO4 रिॲक्ट करणार आहे. 1 ग्राम इक्विव्हॅलेंट ऑफ NH3 will react with the 1 ग्राम इक्विव्हॅलेंट ऑफ H2SO4. जितका H2SO4 उरेल त्याच्याने आपण आन्सर काढतो. काय करतो? आपण आन्सर काढतो. ठीक आहे. याला आपण बॅक टायट्रेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? बॅक टायट्रेशन. यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण यूज करतो दॅट इज पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज इक्वल्स टू 1.4 डिवाइड बाय W इंटू नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम इन ml. इथं ऑलरेडी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या असतात. ठीक आहे. ऑलरेडी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या आहेत. नॉर्मॅलिटी कोणाची, व्हॉल्यूम कोणाचं, ते लेफ्ट उरलेलं जे H2SO4 असेल ना त्याचं अल्टिमेट. ठीक आहे. तुम्ही तुम्हाला क्वेश्चन घेतो, तुम्हाला लगेच समजेल की काय चालू आहे असं. तुम्हाला तिथं जो नॉर्मॅलिटी टाकायची ना ती H2SO4 ची नॉर्मॅलिटी टाकायची. कशी टाकायची आहे? H2SO4. किती H2SO4 न्यूट्रलाइज केलाय तुम्ही, किती H2SO4 यूज झालाय, युटिलाइज झालाय, याच्याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे. बघा काय फॉर्म्युला. आता तुम्हाला नायट्रोजन नॉर्मॅलिटी पाहिजे कोणाची? H2SO4 ची. तुम्हाला दिलं काय? 1 मोलार H2SO4 दिलाय. 1 मोलार H2SO4 म्हणजे किती? दॅट इज 1 मोलॅरिटी इंटू N फॅक्टर. काय असणार आहे? नॉर्मॅलिटी असणार आहे. नॉर्मॅलिटी इज इक्वल्स टू 1 इंटू 2 दॅट इज 2 नॉर्मल असेल. काय दॅट इज 2 नॉर्मल. 2 नॉर्मल काय आलं? नॉर्मॅलिटी आली कोणाची? H2SO4 ची. बस हेच H2SO4 तुम्ही काय करतायत? न्यूट्रलाइज करण्यासाठी यूज करतायत. जितके NH3 असतील, जेवढा NH3 असेल तेवढंच रिॲक्ट करणार आहे. करेक्ट. मग किती होतं ते? दॅट इज पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज इक्वल्स टू 1.4 डिवाइड बाय 0.5 इंटू 2 इंटू 10. कॅल्क्युलेशन करायचं आन्सर तुम्हाला दॅट इज 56. JMS 2022 चा क्वेश्चन आहे. रिसेंट क्वेश्चन. ते बघता रिसेंटली क्वेश्चन मध्ये कसे क्वेश्चन येतात, असेच क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे. बघ काय केलंय आपण, सिंपल आहे. दॅट इज नॉर्मॅलिटी काढायची. नॉर्मॅलिटी काय आहे? दॅट इज 1 इंटू 2 दॅट इज 2 नॉर्मॅलिटी येणार आहे. फॉर्म्युला काय आहे? दॅट इज पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय होता तुमचा? दॅट इज 1.4 डिवाइड बाय 0.55 इंटू 2 डिवाइड बाय 2 इंटू व्हॉल्यूम किती आहे? 12.5. आता या क्वेश्चनला ना मल्टिप्लाय मत करू.
ओके ओके, चलो बेस्ट, नाईस. म्हणजे ठीक आहे, फक्त आता याला 100 ने मल्टिप्लाय नका करू. ठीक आहे, ऑलरेडी ते मल्टिप्लाय करून तुम्हाला तो फॉर्म्युला सांगितलाय मी. ठीक आहे, तो फॉर्म्युला आन्सर काय, दॅट इज 63.6 अप्रॉक्सिमेटली. एक लक्षात ठेवा, जेलदार मेथड नोट पॉइंट आहे. केजी मेथड not use for estimation of nitro compounds, दोन, that is azo compound, and 3, that is nitrogen ring containing compound. नायट्रोजन रिंग कंटेनिंग कंपाउंड मतलब ऐसे कंपाउंड ज्यांच्यात नायट्रोजन रिंग असेल असे. ठीक आहे, और अशी कंपाउंड ज्या रिंग मध्ये नायट्रोजन प्रेझेंट असेल, लाईक एक्झाम्पल पेरिडीन, पायरॉल वगैरे वगैरे. ठीक आहे, काय क्वेश्चन म्हणजे बघा, केजी मेथड विल फेल फॉर एस्टिमेशन ऑफ, कोणाच्या एस्टिमेशन साठी फेल होणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, एकापेक्षा जास्त आहे, जे एस्टिमेशन फेल होणार आहे. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होऊन जातो. का, कारण की एक तर तुम्हाला एस्टिमेशन विचारलंय, केजे मध्ये विचारलंय. ठीक आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला रिएक्शन्स दिलाय, तुम्हाला रिएक्शनचे प्रोडक्ट आयडेंटिफाय करायचे आणि त्याच्यानंतर मग चेक करायचं की कोणता प्रोडक्ट हा केजे मेथड फेल होईल, केजे मेथड देणार नाही. केजे मेथड कोण नाही देत, लक्षात ठेवा. ठीक आहे, केजे मेथड नायट्रो कंपाऊंड देत नाही, अझो कंपाऊंड देत नाही, as well as that is nitrogen present in a ring वाले कंपाऊंड देत नाही. हा प्रोडक्ट काय आहे, आता SnHCl जर तुम्ही NO2 मध्ये ऍड केला तुम्हाला काय भेटणार आहे, एनिलीन भेटणार आहे. करेक्ट. तुम्ही जर LiLH4 टाकलं स्टील तुम्हाला काय भेटणार आहे, CH2NH2 एनिलीन भेटणार आहे. राईट, सो नायट्रिक अमाइन भेटणार आहे. तुम्ही जर सायनाइड वर SnCl2HCl टाकलं तुम्हाला काय भेटणार आहे, अल्टिमेटली C डबल बॉन्ड OH फॉर्म होणार आहे. दॅट इज SnCl2H2 पण आहे. H2 म्हणजे हायड्रोलिसिस करतोय, हायड्रोलिसिस करतो तुम्हाला अल्डिहाइड प्रिपरेशन भेटेल. काय भेटणार आहे, अल्डिहाइड. आणि NH2 मध्ये तुम्हाला NaNO2 टाकला तुम्हाला काय भेटणार आहे, डायझोनियम सॉल्ट भेटणार आहे. दॅट इज N ट्रिपल बॉन्ड N प्लस. काय भेटणार आहे तुम्हाला, N ट्रिपल बॉन्ड N प्लस भेटणार आहे. ठीक आहे, सो तुम्हाला असा कंपाऊंड शोधायचा आहे जिथं नायट्रोजन अमाइन असेल किंवा अमाइड असेल, काही चालतं. कोण नाही चालत, नायट्रो, अझो, नायट्रोजन रिंग, हे तीन नाही चालत. ठीक आहे, तिथं फेल होतं. इथं बघा अल्डिहाइड होतंय म्हणजे ऑब्व्हियसली आन्सर राहणार नाही, इट विल फेल, केजे मेथड विल फेल. इथं अझो फॉर्म होतोय म्हणजे इथं पण काय होईल, फेल. इथं NH2 आहे, इथं पण NH2 आहे, हे पॉझिटिव्ह देतील एस्टिमेशन.